पुणे नाशिक एक्सप्रेसवेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे। भूसंपादनाला वाढत्या विरोधामुळे स्थगितीचा निर्णय घेण्यात आलाय। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा एक्सप्रेसवेबाबतचा हा मोठा निर्णय। दिलीप वळसेंच्या पुढाकाराने एक्सप्रेसवेला स्थगिती देण्यात आली। खेड, आंबेगाव व जुन्नर या तालुक्यातून जाणाऱ्या पुणे नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गात अनेक शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी जाणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती। शेतकऱ्यांचा विरोध व तीव्र भावना लक्षात घेऊन सहकार मंत्री वळसे पाटील यांच्या पुढाकाराने आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात बैठक झाली। या बैठकीमध्ये पुणे नाशिक द्रुतगती मार्गाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली। स्थानिक शेतकऱ्यांचा आणि लोकप्रतिनिधींचा तीव्र विरोध लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गाच्या प्रक्रियेला आज स्थगिती दिली। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत जोडलेले आहेत। अमोल, अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। पुणे नाशिक एक्सप्रेसवेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली। भूसंपादनाला वाढत्या विरोधामुळे हा स्थगितीचा निर्णय घेण्यात आलाय। काय या संदर्भात ताजी अपडेट्स? खरं तर करण गेल्या अनेक वर्षांपासून पुणे नाशिक महामार्गाचा जो प्रश्न आहे तो रखडलेला आहे। सातत्याने भूसंपादनामध्ये अडथळा यामध्ये येत असताना आता उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवारांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि पुणे नाशिक महामार्गामधील खेड, आळंदी, खेड, आंबेगाव आणि जुन्नर या 3 तालुक्यातून जो हा महामार्ग जातोय, जिथं भूसंपादन होताना अधिकाऱ्यांना अडचणी येतात, त्यामुळे आता हा निर्णय अजित पवारांनी घेतलेला आहे आणि तुर्तास या महामार्गाच्या कामाला स्थगिती देण्यात आलेली आहे। खरं तर इथले स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत, यांनी सातत्याने याचा पाठपुरावा आहे तो उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केलेला होता आणि त्याचबरोबर सहकार मंत्री असलेले दिलीप वळसे पाटील यांच्या पुढाकाराने खरं तर ही बैठक मंत्रालयामध्ये पार पडली आणि यामध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांच्या विरोधात कोणताही निर्णय घेतला जाणार नाही असं सुद्धा या बैठकीमध्ये म्हणण्यात आलेलं आहे। पण सुरुवातीपासूनच या महामार्गाला अडथळे सातत्याने येत होते आणि यामध्ये कोणताही तोडगा आहे तो प्रशासनाला काढता येत नव्हता। शेतकरी सातत्याने आक्रमक भूमिका घेत होते, कारण की शेतकऱ्यांची अनेक जागा आहेत ते यामध्ये जाणार होत्या, पण त्यांना जो व्यवस्थित मोबदला आहे तो यामध्ये मिळत नव्हता आणि त्यामुळे सातत्याने विरोध होत असताना आता मात्र प्रशासनाने अतिशय मोठा निर्णय घेतलेला आहे आणि तुर्तास या महामार्गाच्या कामाला सुद्धा स्थगिती देण्यात आलेली आहे। नक्कीच अमोल, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।